नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. तर आजची रेसिपी आहे कुरकुरीत अशी कांदा भजी किंवा खेकडा भजी. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर आठवणीने लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग कांदा भजी साठी लागणारे साहित्य पाहूया. मी 7 ते 8 मीडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहे, स्लाइस करून घेतलेले आहेत त्याच्या. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे. बेसन लागणार आहे, चिरलेली कोथिंबीर, भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर मी क्रश करून थोडासा ओवा घेतलेला आहे, हळद, मीठ आणि लाल तिखट, 2 चमचे लाल तिखट आणि तळण्यासाठी तेल. मी कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालून ठेवणार आहे, जेणेकरून ते थोडंसं सॉफ्ट होईल आणि त्याला पाणी सुटेल. कारण आपण ही खेकडा भजी बिन पाण्याची करणार आहोत. तर थोडा वेळ मी एक 5-6 मिनिटांसाठी त्याला कांद्याला मीठ लावून चोळून ठेवते. कांदा आपला सॉफ्ट चांगला झालेला आहे. त्यामध्ये मी टाकते ओवा, हळद आणि लाल तिखट. त्यानंतर भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं मी चांगलं मिक्स करून घेत आहे, जेणेकरून आपलं हे जे मटेरियल आहे ते संपूर्ण कांद्याला लागेल, व्यवस्थित मिक्स होईल. आणि हे मिक्स करून घेतल्यानंतर मग आपण त्यात आवश्यकतेनुसार जेवढं बेसन मावेल तेवढं बेसन टाकून घेणार आहोत, थोडं थोडं करून. चला आपण बेसन घालून घेऊया. आधी मी 2-2.5 चमचे आधी बेसन घालून घेते, चांगलं मिक्स करून घेते. आणि मग गरज वाटलीच तर मग थोडंसं अजून बेसन आपण त्यात ॲड करूया. हे मिश्रण सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले भजे चांगले कुरकुरीत लागतील. थोडंसं बेसन मी अजून घालते. थोडंसं अजून बेसन ॲड करूया त्यामध्ये. आपलं हे बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे भजे काढण्यासाठी. मी आता कढई तापत ठेवते.
हां, आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट आपलं आजच्या रेसिपीचं कढीपत्ता जो मी चिरून घातलेला आहे, त्याने आपल्या भज्यांना एक छान टेस्ट येते. चला, तेल तापलेलं आहे. तर आधी गॅसची फ्लेम ही थोडीशी हाय ठेवायची आहे आणि भजे टाकल्यानंतर मग ती थोडीशी मीडियम याच्यावर ठेवायची आहे. चला, भजी सोडून घेऊया. आता आपण गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवलेली आहे, जेणेकरून फक्त आपली भजी वरूनच लाल होऊ नये, तर आतूनही पूर्ण कुरकुरीत व्हावी. भजी दोन्ही साईडने चांगली मस्तपैकी तळून घ्यायची आहेत. अशा प्रकारे तयार आहेत आपली खेकडा भजी. तर आपण ही जी केलेली आहे, तर ती एका साईडला काढून घेऊया आणि लगेच दुसरा घाना टाकून घेऊया त्यामध्ये. अशा प्रकारे तयार आहेत आपली खेकडा भजी. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.